उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या प्रकरणातून एक गोष्ट पुन्हा समोर आली आहे। या देशात कायद्याचं जाळं फक्त सामान्यांसाठी आहे, मोठ्यांसाठी नाही। 40 एकर जमिनीचा व्यवहार ही फक्त एक फाईल नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या लोकांसाठी किंवा त्यांच्या नातलगांसाठी कायदा किती लवचिक होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे। आपण आणि आपल्यासारखे हजारो नागरिक घराचा छोटासा तुकडा विकत घेण्यासाठी बँकेतून कर्ज घेतो, फॉर्म भरतो, महसूल कार्यालयाच्या चक्रा मारतो। एका सिग्नेचरसाठी, एका सहीसाठी अधिकारी आपल्याला आठवडे फिरवतात आणि इथे 1800 कोटींचा व्यवहार, तोही फक्त 300 कोटी मध्ये झालेला, 2 दिवसात मंजूर आणि स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये। आता हे 1800 कोटी कसे, तर याचं उदाहरण सिटीमध्ये जे मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या जातात त्यावरून तुम्हाला कळून येईलच, कारण त्या जमिनीतून मिळणारा फायदा हा कोट्यावधी रुपयाचा आहे। यातून एकच दिसतं, कायद्याचे नियम सर्वांसाठी सारखे नसतात। सामान्य माणूस आणि त्यांनीच केलेली चूक ही त्याला तुरुंगाची हवा देऊ शकते, आणि मंत्रीपुत्राने घोटाळा केला तर चौकशी समिती, आणि तेही महिने चालणारी। एवढ्या मोठ्या प्रकरणावर अजितदादा पवार यांच्याकडून पडदा टाकण्याचा कसा प्रयत्न केला पहा। त्यामध्ये अजितदादा पवार म्हणतायत, 2 दिवसापासून माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या जमीन व्यवहाराबद्दल मी सविस्तर माहिती घेतली आहे। या प्रकरणात माझा अथवा माझ्या कार्यालयाचा कोणत्याही पद्धतीने सहभाग नाही। म्हणजे अजितदादांना माहितीच नाहीये की घरामध्ये मुलाने एवढा मोठ्या प्रमाणावर एवढा मोठा व्यवहार केलेला आहे। त्याच पद्धतीने ते म्हणतायत, या संदर्भात कोणीही मदत, हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून अथवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झालेला नाहीये। आणि आणखीन एक माहिती त्यांनी दिलेली आहे, हा फक्त प्राथमिक करार नसून याविषयी कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाहीये। म्हणजे झाला असता, उघडकीस प्रकरण आलं नसतं, तर मग ही जमीन गेली असते पवार यांच्या कंपनीकडे। अजितदादांचं म्हणणं आहे, जमिनीचा ताबाही घेण्यात आलेला नाहीये। त्याच पद्धतीने पार्थ पवार यांनी तो करार रद्द केलेला आहे। आणि तुम्हाला आता सगळ्या प्रसार माध्यमात माहिती तुम्हाला कळाली असेल की यावरती जी केस झाली आहे रजिस्टर, त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाहीये, तर त्यांच्या पार्टनरचं नाव आहे। म्हणजे कंपनीच्या मालकीमध्ये किंवा फायद्यामध्ये दोघं, आणि केसेस झाल्या तर एकट्याच्या नावाने। आता याच पद्धतीने अजितदादा म्हणतायत, सदर प्रकरणाची शासन नियुक्त समितीमार्फत सखोल चौकशी होईल आणि जे असेल ते सत्य समोर येईल। अहो, सत्य समोर आहे। एका पार्टनरला तुम्ही जेल म्हणजे त्याच्यावरती केस करताय आणि दुसऱ्या पार्टनरला तसंच ठेवले। कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, एक दोषी तर तुम्ही तसा सोडून दिलाय। त्याच पद्धतीने अजितदादा आपल्या आतापर्यंतच्या कामाचाही हवाला देत आहेत। मी आजवर सदैव कायदा, नियम आणि पारदर्शकतेच्या चौकटीतून काम केलं आणि पुढेही हीच मूल्य जपत राहील। आता समोर दिसणाऱ्या ठिकाणी तुम्ही दोषी मानायला तयार नाही, आपला मुलगा असल्यामुळं, आणि मग आणखीन काही कार्य तुम्ही किंवा मूल्य कसली जपणार आहात। तर हे अशा पद्धतीने होत असतं। म्हणजे ज्या वेळेला मोठ्या नेत्यांचे पुत्र, सुपुत्र, नातेवाईक हे प्रकरणांमध्ये सापडतात, त्यावेळेला त्यांना अशाच पद्धतीनं वाचवलं जातं। अशी प्रकरण आपण याआधीही पाहिलेत, बँक घोटाळे, जमीन व्यवहार, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणे, आणि शेवटी शिक्षा कोणाला जाते? कदाचित शासकीय अधिकारी, तहसीलदार यांसारख्या गोष्टी, यांसारख्या लोकांना याचा त्रास होतो, त्यांचं निलंबन होतं। आता इथे एक दिसून येते की कायद्याचं राज्य राहिलेलं नाहीये, हे सगळं राज्य नेत्यांचं झालंय, आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत। आपण वारंवार या नेत्यांना निवडून देतो, आपल्याला नवीन लोक नको आहेत राजकारणामध्ये, आणि त्यामुळेच हे सर्व घडतंय का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून कळवा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।